महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सूर्यभान करंडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी बांधकाम कामगार आयुक्त सोलापूर यांना 12 डिसेंबर 2025 रोजी रिनो फॉर्म व नवीन प्रमाणपत्रासंदर्भात निवेदन दिले। या निवेदनाचा विषय असा होता की रेणूची तारीख 7 महिन्यानंतर व्हेरिफिकेशनची येत आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या 2 महिन्यांनी त्याची MH पावती निघते। अशामध्ये बांधकाम कामगारांचा वर्षात मिळणारा सर्व लाभ पुरवण्याचे कटकारस्थान चालू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आणि नवीन नोंदणी करून त्यांना नव्या 10व्या महिन्यापर्यंत तारीख मिळत आहे, तर या संदर्भात आयुक्तांना माहिती आहे की नाही हे संघटनेला माहिती नाही, कारण यावर जे आयुक्तांचे नियंत्रण पाहिजे ते नसल्याचे समजते। कारण त्यांच्याखालील जो स्टाफ आहे ते कशा पद्धतीने काम करतात हेच ऐकत त्यांना माहिती नसल्याचे निदर्शनास आले। कारण आजतागायत 8व्या महिन्यात जाऊन आलेल्या लोकांच्या निघत नाही अशा पद्धतीने यांचा जो भोंगळ कारभार चालू आहे त्या संदर्भात संघटनेच्या वतीने निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। ही नवीन नोंदणी प्रमाणपत्र हे पूर्वीप्रमाणे 20 ते 25 दिवसात निकाली काढण्यात यावे, कारण मिळणाऱ्या लाभापासून बांधकाम कामगारांना वंचित राहण्याचा प्रसंग पडणार नाही। जर तुम्ही तुमच्या पद्धतीने 10 महिने 8 महिने लावत असाल तर या कामाला काहीच महत्त्व राहिले नाही असे दिसून येते। जाणून बुजून आपण त्यात लक्ष घालत नाही। लक्ष घालून व्यवस्थितपणे बांधकाम कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपण सामोरे जावे अशी संघटनेच्या वतीने आयुक्तांना इशारा देण्यात आला। महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, संघटक शोभा कवाडे, मेघा तटरास, फारुक बोरगाव, तालुकाध्यक्ष साखरा सुरवसे हे सर्व पदाधिकारी, बांधकाम कामगार ऑफिस दमाणीनगर सोलापूर येथील आयुक्त निलेश येलगुंडे आणि अधिकारी रजपूत यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू करंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर साहेब, संघटक फारुक बोरगावकर व सहसंघटक शोभा कवाडे, मेघा तटरास यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। तर त्यांनी सांगितले की आयुक्त साहेब आज नाही आहेत व त्यांचा पूर्ण स्टाफच नाही आहे इथं। आज 2 दिवस झाला आम्ही हेलपाटे घालतोय, ते नसल्या कारणाने आज त्यांचे खालचे जे काही आरो आहेत अधिकारी रजपूत साहेब यांनी आमचं निवेदन स्वीकारलं व त्यांनी ऑफिसच्या बाहेरच त्या निवेदन स्वीकारल्यामुळं थोडा आम्हाला सुद्धा विषय जरा थोडा लाजाळू वाटला। कारण एखाद्या संघटनेचं निवेदन घेताना जर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे मान देत नसताल व त्यांना म्हणता की इथं त्या आहेत, हे ऑफिसच आहे असं म्हणून दरवाजाच्या समोर आमचं निवेदन घेतलं, त्याबद्दल प्रथम आम्ही त्यांचा धिक्कार करतो। दुसरी गोष्ट, आज निवेदन देण्याचं कारण असं आहे की जे लोक रिन्यू फॉर्म भरत आहेत, रिन्यूची तारीख ही कमीत कमी 7 महिन्याने येत आहे। त्याच्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यावर त्यांना 2 महिने थांबावं लागतात पावती काढण्यासाठी। अशा पद्धतीचं काम आयुक्त कामगार साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। तर आज त्यांनी नाही आहेत, पण हे सगळं करत असताना जे रिन्यूची पद्धत आहे ते पहिल्यासारखं त्यांनी दाखल केल्यावर 20 दिवसामध्ये त्यांची रिन्यूची पावती निघावी असे आमचं म्हणणं आहे। कारण ह्याच्या अगोदर अशी कामं झालेली आहेत, मग आता जाणून बुजून त्रास का देत आहेत? हे अशा तारखे जर का समजा रिन्यूच्या 10 महिने 8 महिने पडत असतील तर त्यांना प्रत्येक लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। कारण हे लाभ बुडवण्याचं कारस्थान हे आयुक्त साहेब करत आहेत का त्यांचे वरील अधिकारी करत आहेत हे आम्हाला माहीत नाही, पण जाणून बुजून हे कामगाराचा लाभ बुडवण्याचं कटकारस्थान चालू आहे असं आमच्या निदर्शनास आल्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे। तर मुख्यमंत्री साहेबांचा आम्हाला ताबडतोब त्याचा ईमेल आलेला आहे की तुम्ही दिलेल्या या पत्राचं आम्ही काळजीपूर्वक खालील तुमचे जे काय
आयुक्त साहेबांचे ऑफिस आहे, तिकडं आम्ही वर्ग केलेला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन चौकशी करावी. आज आम्ही इथं आलो तर आयुक्त साहेब नाहीत ना, त्यांचा कुठला स्टॉप नाही. विचारले की सांगतात इकडे गेले तिकडे गेले, कुठे गेले कुणाला माहिती आहे, आम्हाला तर काय माहीतच नाही. आज 15 दिवस झाला आम्ही हेल्पट घालालो आहे, कुठल्याही प्रकारचं कामाचं इथला ताळमेळ लागेल नाही. आणि नवीन नोंदणी चालू करून यांनी एक 10व्या महिन्यापर्यंतची सध्या आता नोंदणी चालू आहे. तर ह्या लोकांना एमएच नंबर कधी मिळणार, हे व्हेरिफिकेशनला कधी जाणार, ह्या लोकांचे तोपर्यंत कागदपत्र घाळ होतात आणि त्यांचं ते नवीन नोंदणी फॉर्म भरलेला हा फेल जातो. कारण 10 महिने 9 महिने कामगार कागदपत्र सांभाळून ठेवतील असं थोडंफार तक्रारी या लागल्यात आमच्याकडं की बाबा तुम्ही 10 महिने तारीख दिल्यावर आम्ही ते कागदपत्र सांभाळून किती दिवस व्हायचे, कारण का त्यांच्या ते लक्षात राहत नाही. मग त्यांचं ते फॉर्म फेल जातो आणि हे अधिकारी वर्ग जे वकील केलेले फॉर्म आहेत ते रिजेक्ट मारतात आणि त्यांनी म्हणते की तुम्हाला मेसेज पाठवला आहे, तुम्ही मेसेज चेक करा. मेसेज पाठवला तर तुम्ही मेसेज तुमच्या ह्याला आहेच की तुम्ही चेक करून सांगा कामगाराला काय झालं आहे. पण अशा पद्धतीने हे जे काय कटकारस्थान चालू आहे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आता या निवेदनाचं व्यवस्थितपणे त्यांनी जर विचार नाही केला तर आम्हाला संघटनेला या संदर्भात पर्यायी मार्ग वेगळा काढायची पाळी येऊ नये असं आमचं मत आहे. म्हणून आजच्या ह्या निवेदनाचं एवढंच विषय सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यकांत करंडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, शहराध्यक्ष विजय रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळीकर, सचिव मेघा तटराज, शोभा कवाडे, फारुख बोरगाव. आज रोजी सोलापूर येथील बांधकाम कामगार येलगुंडे साहेब यांना आम्ही या संघटनेचे रोजी 3 दिवस झालं निवेदन देण्यासाठी पाठपुरावा करत असताना आज रोजी आयुक्त साहेब हे त्यांच्या दालनात उपस्थित नाहीत. तर 3 दिवसामध्ये आम्हाला अनेक कर्मचाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला असता त्यांच्या, तर तेही उपस्थित नाहीत. तर आज रोजी आम्हाला जय राजपूत साहेब म्हणून एक कर्मचारी त्यांचे आम्हाला आज रोजी गाठ पडले आणि त्यांना आम्ही निवेदन देत असताना त्या कर्मचारी साहेबांनी आम्हाला निवेदन बाहेर घेतलेले आहे. हे लाजिरवाणी गोष्ट आहे शासनाच्या माध्यमातून संघटनेला. तर आज आम्ही त्याचा निषेध करतो आणि संघटनेच्या वतीने. आणि जे काही प्रश्न आहेत निवेदनद्वारा देण्यात आलेले आहेत ते की रिन्यूचे ते बांधकाम कामगारांना रिन्यू फॉर्म भरत असताना 6 महिन्याची तारीख, जेणेकरून शासनाच्या ह्याच्यानुसार ते 30 दिवसाच्या रिन्यू होण्याचं काम आहे JR नुसार. तर त्यांनी 6 महिन्याची अपॉइंटमेंट तारीख सुविधा केंद्रावर दिली. तिथून ते 2 महिने त्यांना पुढील रिन्यू होण्यासाठी संदर्भात ते 2 महिन्यानंतर कालावधी 8 महिने जातात. अशा कामगारांना लाभापासून वंचित राहण्यासाठी त्यांना वेटीस धरण्याचं काम आज बांधकाम प्रशासन विभाग करत आहे. तर त्याचा आम्ही धिक्कार व निषेध नोंदवतो संघटनेतर्फे. आणि जे नूतनीकरणाचा जे बांधकाम कामगारांचा प्रश्न आहे तोही 10 महिन्याचा कालावधी होत आहे. तर त्या 10 महिन्यातून त्यांना लाभ जेव्हा शिष्यवृत्ती असेल किंवा लग्नाचं लाभार्थी असेल किंवा विधवा प्रश्न, मयत कामगारांचा विधवा महिलांचा प्रश्न आहे, त्या रोजी अशा अनेक समस्यांना कामगारांना वेटीस धरण्याचा किंवा त्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम आज हे मंडळ करत आहे. तर आम्हाला आज रोजी निवेदन देण्यात भाग पडत आहे आणि त्या निवेदनाचा आमचा अर्जाचा विचार करण्यात यावा. आणि तर आम्ही संघटनेच्या वतीने पुढील जे योजना होतील ज्या योजनेसाठी आम्हाला जे लाभ घेण्याचा जे प्रयत्न आम्ही करत आहे त्यानुसार आम्ही संघटनेच्या वतीने तात्पर्याने सहकार्य करून त्याचा पाठपुरावा करू. आज रोजी एवढे सांगितलं. जय हिंद जय महाराष्ट्र.